तर आपण आज तिसऱ्या प्रकरणाचा आढावा घेत आहोत. कन्सेप्ट्स इन जॉग्राफी किंवा भूगोलातील संकल्पना. या प्रकरणामध्ये आपण 3 संकल्पना पाहणार आहोत. एक पहिली निसर्ग प्रभाववाद, ज्याला एन्व्हायरमेंटलिझम असं म्हणतात. दुसरी संकल्पना पॉसिबिलिझम किंवा शक्यतावाद, आणि तिसरी स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, यालाच थांबा आणि पुढे जा संकल्पना असं म्हटलं जाते. त्यापैकी पहिली संकल्पना निसर्ग प्रभाववाद किंवा एन्व्हायरमेंटलिझम ही अनेक नावानं ओळखली जाते. जसं निश्चयवाद, भौगोलिक निश्चयवाद, पर्यावरण निश्चयवाद, निसर्ग प्रभाववाद आणि पर्यावरणवाद. यालाच डिटर्मिनिझम, जॉग्राफिकल डिटर्मिनिझम, एन्व्हायरमेंट डिटर्मिनिझम किंवा एन्व्हायरमेंटलिझम असंही म्हटलं जाते. मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी भूगोलतज्ञांनी मांडलेली ही एक विचारधारा आहे. 19व्या शतकामध्ये उदयास आलेली ही संकल्पना आहे. या विचारधारेनुसार निसर्ग हा माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. मानवी जीवन पद्धती, संस्कृती, मानवाच्या आर्थिक क्रिया इत्यादीचं निर्धारण पर्यावरणीय घटकाद्वारे होते. या संकल्पनेत मानवाची बौद्धिक क्षमता, कल्पकता, कौशल्य, शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान आणि मानवी प्रयत्नांना गौण स्थान देण्यात आलेलं आहे. या संकल्पनेच्या विकासामध्ये प्रामुख्यानं जर्मन आणि अमेरिकन विद्वानांचं योगदान राहिलेलं आहे. त्यामध्ये हिप्पोक्रेट्स, ॲरिस्टॉटल, स्ट्रॅबो, जीन बोर्डिन, अलेक्झांडर व्हान हम्बोल्ट, कार्ल रिटर, एडमंड डेमॉलिन्स, फ्रेडरिक रॅडझेल आणि कुमारी ॲलन चर्चिल सेम्पल तसंच एल्सवर्थ हंटिंग्टन या प्रमुख विद्वानांचं योगदान या संकल्पनेच्या विकासामध्ये राहिलेलं आहे. त्यामध्ये पहिला हिप्पोक्रेट्स यास निसर्ग प्रभावाचा जनक मानलं जाते. या ग्रीक तज्ज्ञानं ऑन एअर्स, वॉटर अँड प्लेसेस या ग्रंथामध्ये आशिया व युरोपातील मानवी जीवनाची तुलना केली. त्याच्यामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये उंच, धिप्पाड, वीर आणि साहसी लोक राहतात, तर सपाट प्रदेशामध्ये बुटके, आळशी आणि अकार्यक्षम लोक राहत असतात. ग्रीक लोकांमध्ये मात्र मध्यवर्ती स्थानामुळं दोन्ही प्रदेशातील लोकांच्या गुणांचा समन्वय झालेला आहे असं हिप्पोक्रेट्स म्हणतो. त्यानंतर अरिस्टॉटल या विद्वानानं थंड प्रदेशातील आणि युरोप खंडातील लोक उत्साही, धाडसी आणि दर्यावर्दी असतात असं म्हटलेलं आहे. मात्र त्यांच्यात बौद्धिक क्षमता आणि कौशल्य कमी असते. तर आशिया खंडातील लोक बुद्धिमान, कौशल्य निपुण असतात, पण त्यांच्यात उत्साहीपणाचा अभाव असतो. त्यामुळं गुलामगिरीमध्ये राहण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये बळावलेली दिसून येते. ग्रीक लोकांमध्ये मात्र मध्यवर्ती स्थानामुळं दोन्ही प्रदेशातील लोकांच्या गुणांचा समन्वय झालेला आहे असं या ठिकाणी अरिस्टॉटल म्हणतो. त्यानंतर स्ट्रॅबो या रोमन विद्वानानं भौगोलिक विश्वकोश या ग्रंथामध्ये मानवावरील निसर्गाचा प्रभाव स्पष्ट केला. मानवी स्वभाव, मानवाचे व्यवहार, आचार, विचार, धर्म, वसाहतीचा विकास इत्यादी बाबीवर भूपृष्ठ रचना, स्थान, मृदा, हवामान इत्यादी पर्यावरणीय घटकांचा प्रभाव पडतो असं त्यानं नमूद केलेलं दिसून येते. त्यानंतर अल बतानी, अल इद्रिसी, इब्न हकल आणि इब्न खालदून या अरब विद्वानांनी मानवाची जीवन पद्धती आणि कार्य आणि पर्यावरण यांचा संबंध निसर्ग प्रभाववादी दृष्टिकोनातून मांडलेला दिसून येतो. त्यांच्या मते ज्या प्रदेशामध्ये पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो अशा आर्द्र प्रदेशातील लोक आनंदी व विनोदी स्वभावाचे असतात, तर शुष्क प्रदेशातील लोक उतावळ्या स्वभावाची असतात. त्यानंतर इमॅन्युअल कांट या जर्मन तज्ज्ञानं निसर्गाचा मानवावरील प्रभाव स्पष्ट करताना असं प्रतिपादन केलं की न्यू हॉलंडमधील लोकांचे जे डोळे आहेत, डोळ्याची ठेवण आहे, हे अर्धवट मिटलेले असतात. डोके पाठीमागे केल्याशिवाय त्यांना पुढचं काहीच दिसत नाही. डोळ्यांची अशी रचना होण्यामागं तेथील हवामान व माशांचे असंख्य प्रमाण कारणीभूत ठरलेलं आहे आणि अनुवंशिकतेनं हा गुण पुढील पिढ्यामध्ये संक्रमित झाल्याचं इमॅन्युअल कांटनं म्हटलेलं आहे. त्यानंतर कार्ल रिटर
या जर्मन विद्वानानं एर्डकुंडे या ग्रंथामध्ये निसर्ग प्रभावात स्पष्ट केला. त्याच्या मते वेगवेगळ्या नैसर्गिक पर्यावरणानुसार मानवाची शारीरिक रचना व आरोग्य यामध्ये बदल आढळतो. तुर्कमन लोकांच्या अरुंद पापण्या हा वाळवंटी हवामानाचा सजीवावर झालेला महत्त्वपूर्ण असा परिणाम आहे असं रिटर म्हणतो. अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्टनं कॉस्मॉस या ग्रंथामध्ये संबंध विश्वाचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये पृथ्वीचा निर्जीव भाग, जमीन, पाणी, हवा आणि सजीव भाग जसं वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्या परस्पर संबंधाचं विश्लेषण त्यानं केलेलं आहे. हे विश्लेषण कट्टर निसर्गवादी किंवा शक्यतावादी दृष्टिकोनातून त्यानं केलेलं नसून निसर्ग आणि मानव यांच्यातील पारस्परिक क्रियांचं हे विवेचन असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर फ्रेडरिक रॅडझेलनं आपल्या अँथ्रोपोजिओग्राफी या ग्रंथामध्ये निसर्ग प्रभावात स्पष्ट केला. त्याच्या मते निरनिराळ्या प्रदेशातील मानवाची राहणी तसेच आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर नैसर्गिक पर्यावरणाचा परिणाम होतो. रॅडझेलच्या मते मानव ही पर्यावरणाची निर्मिती आहे. मानव हा उत्क्रांतीचा अंतिम आविष्कार आहे. मानवाची उत्क्रांती आणि त्यानुसार टिकून राहिलेले मानवी अस्तित्व सर्वस्वी पर्यावरणावर अवलंबून असते. त्यानंतर कुमारी ॲलन चर्चिल सेम्पल या विदुषीनं इसवी सन 1911 द इन्फ्लुएन्स ऑफ जॉग्राफिक एन्व्हायरमेंट या ग्रंथामध्ये मानवाची संपूर्ण जडणघडण ही निसर्ग नियमानुसार होते ही मध्यवर्ती संकल्पना मांडली. सेम्पलच्या मते मानव ही पृथ्वीची उपज आहे किंवा निर्मिती आहे. याचा अर्थ असा नाही की तो पृथ्वीचं मूल आहे, तर तो पृथ्वीच्या धुळीचा कण आहे. पृथ्वीनेच त्याला मातृत्व दिलं, त्याची कर्तव्य निश्चित केली, तसेच त्याच्या विचाराची दिशा निश्चित केली. पर्वतमय प्रदेशात तिनं मानवास डोंगर चढण्यासाठी जसे शक्तिशाली पाय व स्नायू दिले, तसेच किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये होडी चालवण्यासाठी भरदार छाती आणि ताकदवान हात दिले. ज्याप्रमाणे प्लॅस्टिकची खेळणी एखाद्या साच्यातून तयार केली जाते, त्याप्रमाणे विविध नैसर्गिक प्रदेशामध्ये विविध प्रकारचे मानवी समूह तयार होत असतात. त्यानंतर एल्सवर्थ हंटिंग्टन यानं द प्रिन्सिपल्स ऑफ ह्युमन जॉग्राफी या ग्रंथामध्ये पर्यावरणाचा मानवी जीवनावरील प्रभाव स्पष्ट केला. त्याच्या मते कला, साहित्य, धर्म, सरकार, शिक्षण इत्यादी सांस्कृतिक घटकावर भौगोलिक घटकांचा परिणाम होतो. तसेच मानवी राहणीमानावर व व्यवसायावर पर्यावरणाचा सखोल असा परिणाम होत असतो. अशा प्रकारे निसर्ग प्रभावादी दृष्टिकोनातून मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंधाचं स्पष्टीकरण विविध तज्ज्ञांनी केलं. मानवाची प्रत्येक हालचाल निसर्गामुळे नियंत्रित होते, म्हणून निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे निश्चयवादी विचारवंत मानतात. या संकल्पनेवर अनेक टीका झाल्या. त्यामध्ये ज्यावेळेला शक्यतावादी विचारसरणी उदयास आली, त्यानंतर निश्चयवादी विचारसरणीचं महत्त्व कमी झालं आणि या विचारसरणीवर पुढील प्रमाणे टीका झाल्याचं दिसून येते. त्यामध्ये असं म्हटलं गेलं की एकाच प्रकारच्या पर्यावरणामध्ये राहणाऱ्या भिन्न मानवी समूहामध्ये समान शारीरिक वैशिष्ट्ये किंवा प्रतिक्रिया आढळून येत नाहीत. जसं उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो जमातीचे लोक इग्लू या बर्फाच्या घरामध्ये राहतात, तर आणि रेंडियर या प्राण्यापासून दूध, मांस आणि कातडी मिळवतात. तर त्याच पर्यावरणामध्ये राहणारे कोरियाक आणि चुकची या ज्या जमाती आहेत यांची घरे लाकडावर कातडी टाकून तयार केलेली असतात आणि रेंडियरचा उपयोग ते केवळ ओझे वाहून नेण्यासाठी करत असतात. भारतातील निलगिरी पर्वतीय प्रदेशामध्ये तोडा ही जमात पशुपालन करते, तर कोटा ही जमात मातीची भांडी तयार करतात. यावरून पर्यावरण मानव व त्याच्या कार्यावर पूर्णतः प्रभाव टाकू शकत नाही. हेगले या तज्ज्ञाच्या मतानुसार डोंट टॉक टू मी अबाउट एन्व्हायरमेंटल डिटर्मिनिझम वेअर द ग्रीक्स वन्स लिव्ड, द तुर्क्स लिव्ह नाऊ, दॅट सेटल्स द मॅटर. त्यानंतर
निश्चयवादी विचारसरणीवर दुसरी टीका झाली. निश्चयवादी विचारसरणीत मानवाच्या इच्छेला कसलेही स्थान देण्यात आलेलं नव्हतं, पण मानवी इच्छाशक्तीवर पर्यावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. डेमॉलिन्स, कुमारी सेम्पल या निश्चयवादी तज्ज्ञांनाही मानवी इच्छाशक्तीस नंतर महत्त्व दिलेलं दिसून येते. केवळ प्राकृतिक शक्तीत सर्व शक्तिमान आहेत. मानव मेणाचा पुतळा आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीला वेगवेगळे आकार देतो, त्याप्रमाणे मानव प्राकृतिक शक्तीच्या हातातील मातीचा पुतळा असून पर्यावरण त्यास हवा तसा आकार देतो, हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मानवानं कॅनडामध्ये कृषी विस्तार केलेला आहे. मानव हा पर्यावरणाचा दास नाही, त्यात संशोधन करून आपले जीवन सुखर करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर जीन्स ब्रून्सच्या मते मानव भूपृष्ठावर आपल्या पर्यावरणात कार्यरत असतो. त्याच्या कार्यावर पर्यावरणाचा प्रभाव पडतो, पण याचा अर्थ असा नाही की तो निसर्गाचा दास आहे. त्याच्या कार्यावर त्याच्या इच्छेचा सुद्धा प्रभाव असतो, असं कार्ल जीन्स ब्रून्स म्हणतो. रॉजर मिन्शुल या विद्वानाच्या मते निसर्गवाद्यांनी मानवावर निसर्गाचा प्रभाव असतो हे सांगण्यात विनाकारण आपला वेळ खर्च केला. त्यांनी वास्तविकतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अतिप्राचीन काळापासून मानवानं नैसर्गिक प्रतिकूलतेच्या विरुद्ध संघर्ष करून अनुकूलता निर्माण केली. विविध क्षेत्रामध्ये शोध लावले. उदाहरणार्थ चाकाचा शोध लावला, कृषीचा शोध लावला, अनेक यंत्रांची निर्मिती केली, वस्त्रांची निर्मिती केली आणि नगरांचा विकास देखील मानवानं केलेला आहे, असं रॉजर मिन्शुल म्हणतो. त्यानंतर प्राकृतिक पर्यावरणामुळं मानवाच्या शारीरिक लक्षणात बदल झाला आहे, जसं रंग आहे, केसांची ठेवण आहे, उंची आहे किंवा नाक आहे. पण हे पूर्णतः सत्य नाही. त्यामध्ये शारीरिक लक्षणामध्ये आनुवंशिकतेचा सुद्धा फार मोठा असा वाटा असतो. एस व्ही स्पार्क यांच्या मते जगात सर्वात मोठी मूर्खपणाची कोणती गोष्ट असेल तर ती निसर्गानं मानवावर विजय मिळवला आहे असे म्हणणे होय. विज्ञानाच्या सहाय्यानं मानवाने निसर्गाचा अडथळा दूर केलेला आहे. उदाहरणार्थ मानवानं जलवाहतुकीचा विकास केलेला आहे, हवाई वाहतुकीचा विकास केलेला आहे. तर अशा प्रकारे या निसर्गवाद संकल्पनेवर अनेक टीका झालेल्या आहेत. टीका जरी झाल्या असल्या तरी निसर्ग प्रभावात ही जी संकल्पना आहे ते मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध स्पष्ट करणारी एक महत्त्वाची विचारधारा आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.